रबाळे येथील मान्यवर कांशीराम हिंदी विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्षाच्या स्वागतासह क्रांती चौक वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। हा भव्य कार्यक्रम माजी महापौर तसेच प्रभाग क्रमांक 6 मधील भाजपचे उमेदवार सुधाकर सोनवणे यांच्या संकल्पनेतून, नेतृत्वातून आणि माजी नगरसेविका डॉक्टर गौतमी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री अनुसया सोनवणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित करण्यात आला। आज हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम न राहता एक भक्कम चळवळमय बनला असून या उपक्रमाचे बीज रोवण्याचे कार्य सुधाकर सोनवणे यांनी केले आणि त्या बीजापासून आज वटवृक्ष उभा राहिला आहे, अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली। विशेष म्हणजे सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक मूल्यांची ही परंपरा आज सोनवणे कुटुंबाच्या 3ऱ्या पिढीमार्फत पुढे नेली जात आहे। ही बाब या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरली। होय, हे शक्य आहे। शिक्षणातून समृद्धीकडे परिवर्तन या प्रेरणादायी ब्रीदवाक्यासह पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रभागातील गुणवंत विद्यार्थी, खेळाडू तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचा सार्वजनिक सन्मान करण्यात आला। सुमारे 31 वर्षांची गौरवशाली परंपरा जपत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास रबाळे विभागातील शेकडो नागरिक, महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली। कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांचे उमेदवारही उपस्थित होते, त्यामुळे हा सोहळा अधिकच चर्चेत राहिला। यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, गीत आणि नाट्य प्रयोगांनी उपस्थितांची मनं जिंकली। विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर उत्सवमय वातावरणानं भारावून गेला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुधाकर सोनवणे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची, सामाजिक बांधिलकीची आणि शिक्षणावरील ठाम विश्वासाची प्रचिती पुन्हा एकदा आली। नव्या पिढीनं ही परंपरा समर्थपणे पुढे नेत सामाजिक जबाबदारी जपत कार्य सुरू ठेवल्यानं रबाळे परिसरातील सकारात्मक परिवर्तन अधिक बळकट होत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले। आपकी आवाज, आपकी खबर। जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें।